मुंबईतील पवई स्टुडिओमध्ये 20 मुलांना ऑडिशनसाठी बोलावलं आणि त्यांना किडनॅप करून हा व्हिडिओ पब्लिश केला। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। अगर जिंदा रहा तो मैं करूंगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा जरूर। हा व्हिडिओ पाहताच मुंबई पोलीस आणि अग्निशामक दल त्या ठिकाणी पोहोचतात आणि थोड्याच वेळात त्या 20 मुलांना तिथून सुखरूप बाहेर काढतात। हे सर्व होत असताना रोहित आर्य यांना गोळी लागते आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू होतो। रोहित आर्यच्या मते केसरकर मंत्री असताना स्वच्छ मॉनिटर या एका सरकारी प्रोजेक्टसाठी त्यांनी स्वतःचे 2 कोटी रुपये गुंतवले होते, पण त्याचे पैसे गव्हर्नमेंटने परत केलेच नाही। केसरकर यांनी म्हटलं की स्वच्छता मॉनिटर अभियानाच्या अंमलबजावणीला अडचणी येत असताना त्यांनी वैयक्तिक पातळीवर त्याला मदत केली होती, पण सरकारी कामाचे पैसे मिळवण्यासाठी योग्य कागदपत्रे आणि औपचारिकता पूर्ण करणे आवश्यक असते आणि रोहितने हेच केलं नव्हतं आणि म्हणूनच त्याची बिल पेंडिंग राहिली। वैतागलेल्या रोहितने खूपदा उपोषण केली, पण रिझल्ट सेमच येत होता। शेवटी सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा सर्व प्लॅन बनवला। रोहितची जी मागणी होती ती चुकीची नव्हती, पण त्याने जो मार्ग निवडला होता तो चुकीचा होता। आता या प्रकरणासाठी जबाबदार कोण, सरकार की एखादा राजकारणी? याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि हो, असेच करंट अफेअर जाणून घेण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।